Dear student, in the last lecture we have seen stem cell research, embryonic stem cell, adult stem cell. Then we will see uses of stem cell. मूल पेशी जे आहेत तर त्या मूल पेशींची असणारे जे काही उपयोग जे आहेत तर ते उपयोग आपल्याला या ठिकाणी पाहिजेत. पहा, युजेस ऑफ स्टेम सेल, मूल पेशीची उपयोग. पहिला आपल्याला दिलेला आहे की सेल थेरपी. तर सेल थेरपी, त्याला मराठीमध्ये सुद्धा सेल थेरपी म्हटलेलं आहे. स्टेम सेल्स आर यूज टू रिप्लेस द डेड सेल in case of condition like diabetes, myocardial infarctions, Alzheimer's disease, Parkinson disease, etc. सर्वसाधारणपणे मधुमेह असेल, हृदयविकाराचा झटका असेल, अल्झायमरचा आजार असेल, त्याच्यानंतर पुढे आपलं सांगितलं आहे पार्किन्सन्स डिसीज. पार्किन्सन्स डिसीज म्हणजे कंपवात. हातपाय जे आहे तर त्या हातापायांना कंप जो आहे तर तो कंप त्या ठिकाणी येताना असतो. इत्यादीमुळं निकामी झालेले ज्या काही ऊती ज्या आहेत तर त्या ऊती बदलण्यासाठी असणाऱ्या ज्या काही मूलपेशी ज्या आहेत तर त्या मूलपेशींचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला जातो. नेक्स्ट, टू प्रोड्यूस ब्लड सेल्स रिक्वायर्ड इन कंडिशन्स लाईक ॲनेमिया, थॅलेसेमिया, ल्युकेमिया, एक्सेट्रा. सर्वसाधारणपणे ॲनेमिया असेल, ल्युकेमिया ज्याला त्या ठिकाणी रक्ताचा कॅन्सर त्या ठिकाणी म्हटलेले. दुसरा आहे थॅलेसेमिया. या थॅलेसेमियामध्ये सुद्धा पुन्हा रक्त जे आहे तर ते रक्त त्या ठिकाणी नेहमी बदलावं लागतंय. म्हणजे इत्यादी रोगामध्ये लागणाऱ्या ज्या काही रक्तपेशी ज्या आहेत तर त्या रक्तपेशी बनवण्यासाठी याचा असणारा जो काही स्टेम सेल जे आहे तर त्या स्टेम सेलचा उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी केला जातो. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आपल्याला दिलेलं आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, अवयव रोपण त्याला त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. इन केस ऑफ फेल्युअर ऑफ द ऑर्गन्स लाईक किडनी अँड लिव्हर, दोज कॅन बी प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ द स्टेम सेल्स अँड ट्रान्सप्लांटेड. म्हणजे यकृत असेल, किडनी असेल, यासारखे असणारे जे काही अवयव जे आहेत तर ते अवयव जर त्या ठिकाणी जर निकामी जर झाले तर निकामी झाल्यास या असणारे जे काही स्टेम सेल जे आहेत तर त्या स्टेम सेलपासून ते अवयव जे आहेत तर ते अवयव त्या ठिकाणी बनवून त्यांचं असणारं जे काही रोपण जे आहे तर ते रोपण त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्यानंतर पुढे आता ऑब्झर्व, discuss about the stem cell and organ transplantation in class with the help of the figure given below. तर या ठिकाणी खाली काही आकृत्या ज्या आहेत तर त्या आकृत्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे असणाऱ्या जे काही स्टेम सेल्स आणि ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन याच्याविषयी असणारे जे काही डिस्कशन जे आहे, चर्चा जी आहे तर ती चर्चा आपल्याला त्या ठिकाणी करायची. आता ही असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत तर त्या डायग्रॅममध्ये आपल्याला स्टेम सेल्स अँड ऑर्गन्स त्या ठिकाणी दाखवले. ज्या ठिकाणी सेंटर जे आहे तर त्या सेंटरला स्टेम सेल्स आहेत. या स्टेम सेल्सपासून आपण काय काय करू शकतो तर त्या ठिकाणी असणारे जे काही स्टेम सेल जे आहेत तर त्याच्यापासून बोन्स म्हणजे हाडं किंवा अस्ती, त्याच्यानंतर हार्ट, लिव्हर, इंटेस्टाईन, ब्रेन, न्यूरॉन्स म्हणजे हृदय असेल, यकृत असेल, आतडी असेल, मेंदू असेल, चेतापेशी, अशा अनेक प्रकारचे असणारे जे काही अवयव जे आहेत तर ते अवयव त्या ठिकाणी आपण तयार करू शकतो. कशापासून तर स्टेम सेल जे आहे तर त्या स्टेम सेलपासून. पुढे आपल्याला दिलेले ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन म्हणजे अवयव प्रत्यारोपण जे आहे तर ते अवयव प्रत्यारोपण आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे की व्हेरियस ऑर्गन्स इन द ह्युमन बॉडी either become less efficient or completely functionless due to the various reasons like aging, accident, infection, disorders, etc. तर मानवी शरीर जे आहे तर त्या मानवी शरीरामधील अवयव जे आहेत तर ते अवयव
एजिंग म्हणजे वाढतं अशा प्रकारचं वयोमान. दुसरं आपल्याला सांगितलंय ॲक्सिडेंट, अपघात झाला, इन्फेक्शन, काही संसर्ग त्या ठिकाणी झाला, रोग त्या ठिकाणी झाला, किंवा काही असणारे जे काही विकर जे आहेत तर ते विकर त्या ठिकाणी झाले. या कारणांमुळे हे जे काही अवयव जे आहेत तर ते अवयव काय झाले, निकामी त्या ठिकाणी होताना दिसतात. लाईफ ऑफ सच पर्सन बिकम डिफिकल्ट और इवन फॅटॅलिटी मे ऑकर अंडर सच कंडिशन. पुन्हा एकदा पहा की मानवी शरीरामधले असणारे जे काही अवयव जे आहेत तर ते अवयव वाढतं अशा प्रकारचं वयोमान, अपघात असेल, रोग असेल, आजार असेल इत्यादी कारणामुळे एकतर त्या ठिकाणी ते काय होताना दिसतात तर आपल्याला सांगितलं निकामी त्या ठिकाणी होताना दिसतात, म्हणजे कम्प्लिटली फंक्शनलेस त्या ठिकाणी होताना दिसतात. किंवा त्यांची असणारे जे काही इफिशियन्सी जी आहे तर ती इफिशियन्सी त्या ठिकाणी कमी होताना दिसते, म्हणजे कार्यक्षमता त्या ठिकाणी ती कमी होताना दिसते. आणि अशा परिस्थितीमध्ये संबंधित व्यक्तीचं जीवन जे आहे तर ते जीवन त्या ठिकाणी असहाय्य होताना दिसतं. त्याचा जो काही जीव जो आहे तर त्या जीवाला सुद्धा काय होताना दिसतं, धोका जो आहे तर तो धोका त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. हाऊएव्हर इफ ए पर्सन गेट्स द नेसेसरी ऑर्गन अंडर सच कंडिशन इट्स लाईफ कॅन बी सेव्ड. आणि म्हणून अशा असणाऱ्या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या व्यक्तींना जर त्या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये ती असणारी जी काही व्यक्ती जी आहे तर त्या व्यक्तीला जर त्या ठिकाणी असणारा जो काही अवयव जो आहे तर तो अवयव जर त्या ठिकाणी जर मिळाला तर तिचं असणारं जे काही जीवन जे आहे तर ते जीवन त्या ठिकाणी सुसह्य होऊ शकतं. त्याचं असणारं जे काही लाईफ जे आहे, प्राण जो आहे तर तो प्राण आपण त्या ठिकाणी काय करू शकतो, वाचू त्या ठिकाणी शकतो. पुढे अवेलेबिलिटी ऑफ द डोनर इज इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट इन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. म्हणजे अवयव जो आहे तर तो अवयव त्या ठिकाणी प्रत्यारोपण करायचा आहे आणि तो अवयव प्रत्यारोपणासाठी असणारा जो काही ऑर्गन डोनर अवयवदाता जो आहे तर तो अवयवदाता त्या ठिकाणी उपलब्ध होणं अतिशय त्या ठिकाणी गरजेचं त्या ठिकाणी आहे. ॲज द प्रोसेस ऑफ काय सांगतोय मी, each person has a pair of kidney. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक व्यक्ती जी आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीला किडनी जी आहेत, वृक्क जे आहेत तर त्या वृक्कांची एक जोडी त्या ठिकाणी असते. ॲज द प्रोसेस ऑफ एक्सक्रिशन कॅन ऑकर विथ द हेल्प ऑफ सिंगल किडनी पर्सन कॅन डोनेट अनादर वन. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जी आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीला किडनी जी आहे तर त्या किडनीची एक जोडी त्या ठिकाणी असते आणि एका किडनीच्या मदतीनं शरीरामधलं असणारं जे काही उत्सर्जन जे आहे तर त्या उत्सर्जनाचं काम त्या ठिकाणी चालू शकतं. आणि असं असल्यामुळं दुसरी किडनी जी आहे तर ती दुसरी किडनी आपल्याला त्या ठिकाणी दान करता येते. आपल्याकडे असणारे जे काही कडाळे पीपी सर जे आहेत तर त्यांची किडनी जी आहे तर ती किडनी एक 20 वर्षापूर्वीच त्या ठिकाणी काय केलेले, ट्रान्सप्लांट त्या ठिकाणी केलेले, म्हणजे एका किडनी जे आहे तर ते एका किडनीवरच त्या ठिकाणी ते जगताना दिसतात. पुढे सिमिलरली स्किन फ्रॉम सर्टन पार्ट्स ऑफ द बॉडी कॅन ऑल्सो बी डोनेटेड. म्हणजे जसं आपण त्या ठिकाणी किडनी जे आहे तर ते किडनी त्या ठिकाणी ट्रान्सप्लांट त्या ठिकाणी करू शकतो, दान त्या ठिकाणी करू शकतो. तर तशाच पद्धतीनं त्वचा जी आहे तर ती त्वचा सुद्धा काय करतो आपण दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी दान जे आहे तर ती दान त्या ठिकाणी करू शकतो. पुढे व्हेरियस फॅक्टर्स लाईक ब्लड ग्रुप, डिसीजेस, डिसऑर्डर्स, एज एक्सेट्रा ऑफ द डोनर अँड रेसिपियंट्स नीड टू बी पेड अटेन्शन ड्युरिंग द ट्रान्सप्लांटेशन. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अवयव जे आहे तर ते अवयव प्रत्यारोपण त्या ठिकाणी करायचे. त्या अवयव प्रत्यारोपणाच्या वेळी असणारा जो काही डोनर ज्याला आपण त्या ठिकाणी दाता म्हणताना दिसतो, रिसेप्टियंट्स म्हणजे काय, ज्याला त्या ठिकाणी आपली असणारा जो काही अवयव जो आहे तर तो अवयव त्या ठिकाणी द्यायचा आहे, म्हणजे ज्याला गरज आहे, गरजवंत आहे, अशा दोघांचाही असणारा जो काही आपल्याला सांगितलंय की ब्लड ग्रुप, रक्तगट जो आहे तर तो रक्तगट,
त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलंय की त्या ठिकाणी त्याला कोणता रोग आहे का, व्याधी आहे का, त्याचं वय जे आहे तर ते वय इत्यादी अनेक बाबी जे आहे तर ते अनेक बाबी तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेतले असते. आता याच्यासाठी मी ग्रुपवर तुम्हाला त्या ठिकाणी शेतकरी ते पद्मश्री तात्याराव लहाने यांचा व्हिडिओ जो आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला त्या ठिकाणी टाकलेला होता, तो तुम्ही पाहिला असेलच. त्याच्यामध्ये याची डिटेल माहिती जी आहे तर ती डिटेल माहिती त्या ठिकाणी दिली. पुढे तो आता की however other organs cannot be donated during the lifetime. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसते की इतर अवयव जे आहेत तर ते इतर अवयव मात्र जिवंत असताना आपण त्या ठिकाणी दान करू शकत नाही. मग आता कोणकोणते आहेत पहा की ऑर्गन्स लाईक लिव्हर, हर्ट, आईज कॅन बी डोनेटेड आफ्टर डेथ ओनली. आपलं पाहिलंय की इतर अवयव जे आहेत तर ते इतर अवयव मात्र जिवंत असताना पण दान करता येत नाही. आता मेल्यानंतर कोणते अवयव आपण दान करू शकतो तर त्याच्यामध्ये आपल्याला सांगितले की लिव्हर, किडनी असेल, हर्ट असेल, हृदय असेल, आईज म्हणजे डोळे त्या ठिकाणी असतील तर हे अवयव जे आहे तर ते अवयव आपण दान मरणोत्तर म्हणजे मेल्यानंतर त्या ठिकाणी आपण करू शकतो. This has led to the emergency of the concept like posthumous after death donation of the body and organs. आणि म्हणून पहा की this has led to the emergency of the concept like posthumous, that is after the donation of the body and organs. आणि याच्यातूनच आपल्याला मरणोत्तर अशा प्रकारचं देहदान आणि अवयवदान जे आहे तर याच्यासारख्या असणाऱ्या काही संकल्पना ज्या आहेत तर त्या संकल्पना त्या ठिकाणी पुढे आल्यात. दुसरं त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आपल्याकडे नवले सर होते, त्यांचा त्या ठिकाणी डेथ झाला तर यांनी सुद्धा त्या ठिकाणी असणारे जे काही अवयवदान जे आहे तर ते अवयवदान त्या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी याच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी सांगता येईल. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला त्या ठिकाणी पाहू. धन्यवाद.